नमस्कार मित्रांनो, शिंगांचा रुबाब या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत खिल्लार या गोवंशाची माहिती आणि प्रकार. चला तर मग बघूया. खिल्लार हा भारतीय गोवंशातील अत्यंत शक्तिशाली, चपळ आणि रुबाबदार गोवंश मानला जातो. प्रामुख्याने महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्याच्या सीमावर्ती हा प्रकार आढळतो. खिल्लारला महाराष्ट्राची शान ही म्हटले जाते, कारण शेतकामापासून ते बैलगाडा शर्यतीपर्यंत या बैलाचा दबदबा राहिलेला आहे. खिल्लार हा शब्द कळप या शब्दापासून पडला असावा असे मानले जाते. तसेच खिल्लारचा उगम हा हल्लीकर आणि अमृतमहाल या जातीपासून झाला असावा असे तज्ज्ञांचे महत्त्व आहे. तसेच सातारा जिल्ह्यातील मान आणि खटाव आणि सांगली जिल्ह्यातील आटपाडी जत या भागात या गोवंशाची मुख्य उगमस्थान मानले जाते. खिल्लार हा गोवंश लांबूनच त्याच्या शरीरयष्टीमुळे ओळखला जातो. जसे की खिल्लार हा प्रामुख्याने पांढरा राखाडी रंगाचा असतो. तसेच बैलांमध्ये खांदा, मान आणि वशिंडाचा भाग हा थोडासा गडद असतो. तसेच खिल्लारचे डोके लांब आणि अरुंद असते. शिंगे लांब, टोकदार आणि पाठीमागे वळलेले असतात, जी की या गोवंशाला एक वेगळाच रुबाब देतात. खिल्लारचे डोळे जर तुम्ही नेहमी बघितले तर लांबट आणि काळेभोर असतात. त्यांना काळा कडाही असतात. यालाच भरपूर जण काजळी खिल्लार म्हणून ओळखतात. यांचे कान जर बघितले तर ते लहान, टोकदार आणि सतत सावध हालचाल करणारे असतात. आणि यांचे पाय काटक, सरळ आणि मजबूत असतात. खूर काळे, कडक आणि एकसंध असतात. खूर म्हणजेच त्यांच्या नख्या, ज्यामुळे ते कडक जमिनीवरही सहज चालू शकतात. आणि त्वचा एकदम पातळ, घट्ट आणि चमकदार असते. आपल्या महाराष्ट्रात प्रामुख्याने 4 प्रकार आढळतात. एक म्हणजे मसवड खिल्लार, दुसरी आटपाडी महाल खिल्लार, ताप्ती खिल्लार आणि नकाली खिल्लार. पण शेतकरी बोलीभाषेत 3 खिल्लार आढळतात, जे की काजळी, कोसा आणि हरण्या. काजळी खिल्लार म्हणजे काळ्या खुणा असलेली खिल्लार, कोसा खिल्लार म्हणजे लाखाडी छटा असलेली खिल्लार आणि हरण्या खिल्लार म्हणजे तांबूस छटा असलेली खिल्लार. खिल्लार हा बैल अतिशय चपळ असल्यामुळे त्याला शेती कामासाठी वापरले जातात. नांगरणी, कुळवणी आणि वाहतुकीसाठी याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. तसेच महाराष्ट्रामध्ये बैलगाडा शर्यतीसाठी सर्वात जास्त खिल्लार बैलांचा वापर केला जातो, ज्यामध्ये त्यांचा वेग आणि जिद्द पाहण्यासारखी असते. यांच्या चपळतेमुळेच त्यांना बैलगाडी शर्यतीसाठी पहिली पसंती दिली जाते. खिल्लार कमी पाऊस, चारा असलेल्या दुष्काळी भागातही स्वतःला टिकवून ठेवतात. त्यांची रोगप्रतिकार शक्ती ही इतर जातीच्या तुलनेत जास्त असते. खिल्लार गायींचे दूध हे अतिशय पौष्टिक आणि A2 प्रकारचे असते. इतर गायींच्या प्रमाणात हे कमी दूध देतात, जसे की एका वेतात 400 ते 500 लिटर देतात. खिल्लार जनावरांना फिरवून चरायला नेणे त्यांच्या प्रकृतीसाठी चांगले असते. त्यांना मोकळी हवा आणि व्यायामाची गरज असते. सध्याच्या यांत्रिकीकरणाच्या काळात ट्रॅक्टरचा वापर जरी वाढला असला तरी खिल्लारचे महत्त्व कमी झाले नाही. उलट देशी गोवंशाचे महत्त्व समजल्यामुळे आता अनेक तरुण शेतकरी खिल्लार पालनाकडे वळत आहेत. थोडक्यात सांगायचे तर खिल्लार हा केवळ एक प्राणी नसून तो ग्रामीण महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, जिद्दीचा आणि पुरुषार्थाचा प्रतीक आहे. या गोवंशाचे संवर्धन करणे ही काळाची गरज आहे. सध्या खिल्लार बैलाची किंमत त्याच्या रुबाबावरून आणि वंशावळीवरून 50,000 पासून ते 5 ते 10 लाखापर्यंत असू शकते. तसेच सांगली, सातारा, सोलापूर अशा भागात खिल्लारचे मोठे प्रदर्शन भरतात, जिथे होणारी खरेदी विक्री ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी चालना देते. तसेच एखादा उत्कृष्ट वंशावळीचा खिल्लार वळू असल्यास त्याच्या सीमेंची मोठी प्रमाणात मागणी असते, ज्यामुळे मालकाला चांगले उत्पन्न मिळते. खिल्लारची निवड ही नेहमी त्याची आई किती दूध देते यापेक्षा वळूचा बाप किती ताकदवान होता आणि त्याने शर्यतीत आणि कामात किती नाव कमवले आहे यावर पाहिले जाते. सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीची परवानगी दिल्यानंतर खिल्लारचे महत्त्व कैक पटीने वाढले आहे. खिल्लारला धावणारे इंजिन असेही म्हटले जाते. तसेच बैलगाडा शर्यतीसाठी बैलांना पोहायला, वाळूत पळणे आणि विशिष्ट प्रकारचा व्यायामही दिला जातो. यामुळेच खिल्लार पालनाकडे ग्रामीण तरुण मोठ्या संख्येने आकर्षित होत आहेत. तर खिल्लार हा केवळ बैल नसून महाराष्ट्राच्या मातीतील एक जिवंत वारसा आहे. ज्याच्या घरासमोर खिल्लार बैल उभा असतो त्या शेतकऱ्याचा रुबाब काही वेगळाच असतो.
शर्यतीचा राजा आणि शेतीचा भाग अशी या गोवंशाची खरी ओळख आहे. तर तुम्हाला खिल्लारची माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.